औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत. सर, काय सांगाल तुम्ही? भारतीय जनता पार्टीने औरंगाबादमध्ये सुद्धा पाण्यासाठी मोर्चा काढला होता, काल जालन्यामध्ये सुद्धा मोर्चा काढला होता. ही अशी शहरं आहेत ज्या शहरांमध्ये भारतीय जनता पार्टी स्वतः शिवसेना असेल काँग्रेससोबत 25, 30 वर्ष सत्तेत राहिलेली आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब औरंगाबादमध्ये आले होते आणि खूप मोठा गाजाबाजा केलं होतं आणि एक भव्य मोर्चा काढला होतं, ते मोर्चा दिसत नाही होता, ते काही उत्सव ते साजरा करत आहे ज्या प्रकारे त्यांनी ते मोर्चा काढलं होतं पाण्यासाठी. तर त्यावेळीच मी सांगितलं होतं की 30 वर्ष आपण ह्याच महानगरपालिकेमध्ये सत्तेत होते, आपण मुख्यमंत्री होते, तर त्यावेळी का नाही केले? म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे की सत्तेत असताना आपण गोट्या खेळायचं, सत्तेत नसताना आपण मोर्चे काढायचे. हे धंदे भारतीय जनता पार्टीवाल्यांनी सुरू केलेली आहे. आणि याच्यापेक्षा काय हास्यास्पद होऊ शकतं की आज जालनामध्ये दानवे साहेब जे केंद्रीय मंत्री आहे, अनेक वर्षापासून ते तिकडचे खासदार आहे, त्यांची सत्ता होती जालनामध्ये, त्यांचा इतका प्रभाव होता. मग केंद्रामध्ये तुमची सरकार आहे आणि तुम्ही मोर्चे काढत असेल तर आम्ही कुणाकडे जाऊ? हे प्रश्न उपस्थित होतो ना. फक्त काय आहे की लोकांना उल्लू बनवण्याचा हे धंदा भारतीय जनता पार्टीकडून सुरू आहे. पण लोक खूप हुशार झालेले आहेत, त्यांना सगळं काही कळतं की हे कशासाठी करतं. सत्तेत असताना त्यांनी काय केलं त्यांनी विचारायला पाहिजे. जालन्याचे औरंगाबादचे लोकांनी त्यांना विचारायला पाहिजे की बाबा तुम्ही सत्तेमध्ये होतं, केंद्रामध्ये तुमची सरकार, राज्यामध्ये तुमची सरकार होती, महानगरपालिकामध्ये तुम्ही सत्तेमध्ये बसले होते, तर त्यावेळी काय केलं होतं? रावसाहेब दानवे काल बोलताना म्हणाले की या जनतेला जर ह्या सरकारने पाणी नाही दिलं तर सर्वसामान्य जनता मतपेटीच्या माध्यमातून सरकारला जागा दाखवेल. तुम्हाला वाटतं असं होईल? नाही, सगळ्यात प्रथम तर त्यांनाच पाळायला पाहिजे. या नेत्यांनी जे मतलब लोकांना आपण देशाला स्वतंत्र मिळवून 70 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि आताही आपण कशासाठी हे रस्त्यावर उतरत आहे, तर एक बेसिक जे आपले रिक्वायरमेंट आहे ज्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे की वॉटर इज राईट टू लाईफ, म्हणजे जगण्याचा अधिकार आहे पाणी, आणि त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ येत आहे. आणि मतपेटीच्या हे माध्यमातून लोकांना पाळायला पाहिजे. तर सर्वप्रथम मला असं वाटतं हे लोक जो लोकांना उल्लू बनवण्याचा धंदा करत आहे, सगळ्यात प्रथम लोकांनी त्यांना पाळायला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे सध्या काल त्यांनी अयोध्या दौरा करून परत आलेले आहेत. अयोध्येमध्ये खूप मोठा गाजावाजा करत त्यांनी दौरा केला. त्यांनी सांगितलं की ही जी यात्रा आहे किंवा हा जो दौरा आहे तो राजकीय नाही, तो धार्मिक आहे असं सांगितलं. मात्र त्या ठिकाणचा जो काही माहोल होता, जे काही राजकीय नेते गेले होते, त्यामुळे हे सगळं काही राजकीय वाटत होतं. काय आहे की एक 3 महिन्यापूर्वी मी उमरासाठी गेलो होतो. ते आमचा श्रद्धास्थान आहे, मक्का मदीना, काही गाजाबाजा नाही होतं उसमें. जेव्हा हे लोक धार्मिक कार्यासाठीही जातं तर ते सगळं आपल्या मीडिया पब्लिसिटीसाठी की काय घातलेले आहे, काय खात आहे, कशा बसत आहे, कोणत्या गाडीमध्ये बसत आहे, कोणाला हात बाय बाय करत आहे, टाटा करत आहे, हे सगळे जे आहे ना ते एक प्रॉपर प्लॅनिंगने मीडिया पब्लिसिटी आपल्याला कशा मिळता येते. पण आपण धार्मिक कार्यासाठी गेलं तर एक शांतपणे गेलं असतं, तिथे काय आपल्याला पूजा करायची होती ते पूजा करून आलं असतं. तर तेच, पण आपल्याला पूजा कमी करायची, आपल्याला आपली श्रद्धा कमी दाखवायची आणि किती मोठा आपण गाजाबाजा करू शकतं ते दाखवण्याचं हे सगळं प्रयत्न आहे. त्यांचं श्रद्धास्थान आहे, त्यांनी जावे, त्याच्या बाबतीत आम्हाला काही आक्षेप नाही, कोणीही जाऊ शकतं. सध्या राहुल गांधीची ईडी चौकशी सुरू आहे. संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसचे असेल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या ईडी चौकशीबद्दल? नाही, बघा, आम्ही तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे सेंट्रल एजन्सीजचा दुरुपयोग करत आहे त्याचाच एक उदाहरण असेल. पण तरीसुद्धा काँग्रेसची आम्ही जवळचे आहे किंवा काँग्रेस आमचे खूप जवळचे आहेत असं काही नाही आहे. एक प्रश्न हेही उपस्थित होतो की म्हणजे ईडीकडे काहीतरी असेल म्हणून ते चौकशी करत असेल उसमें. म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाचा जे देशातला सर्व जुना पक्ष आहे, इतका मोठा पक्ष असून त्यांचे इतके मोठे नेत्याला त्यांनी क्वेश्चनिंगसाठी बोलवले असते, तर मला असं वाटतं की त्याचा मतलब काही विरोध करण्याचं कारण नाही.
एक दोन दिवसा प्रश्न त्यांनी उपस्थित केलं असेल, काही क्वेश्चनिंगसाठी बोलावले असेल, तर दूध का दूध पाणी का पाणी हो जाने देना चाहिए उसमें. दुसरा प्रश्न आहे, राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची सध्या चर्चा सुरू झालेली आहे. एकूण 10 जागा आहेत. 10 जागांवरती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले 2-2 उमेदवार असे 6 उमेदवार दिलेत. मात्र भाजपने 4 जागांची त्यांच्याकडे प्राबल्य असताना, ताकद असताना त्यांनी मात्र 5 उमेदवार दिलेले आहेत. तुम्ही कसं बघताय या सगळ्या विधान परिषद निवडणुकीकडे आणि तुमची जी 2 मतं आहेत ते कोणाच्या पारड्यात टाकणार? नाही, एक तर हे आहे की भारतीय जनता पार्टीची 4ची ताकद आहे आणि त्यांनी 5वा उभे केलेला आहे. तर ताकद कसली आहे भारतीय जनता पार्टीची? तर पैशाची ताकद आहे, ते एजन्सीजची ताकद आहे, ते एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, CBI, इन्कम टॅक्स, हे सगळ्यांची ताकद त्यांच्याकडे आहे. मग आपल्याकडे आकडे 4चे आहे आणि 5वा उभे केला आहे, तर त्याचा नक्की अर्थ हे होतो की आम्ही 5वा पैशाच्या जोरावर आम्ही निवडून आणू करके. ज्या प्रकारे त्यांनी एका प्रकारे धक्काच दिलेला आहे महाविकास आघाडीला, इतके मोठे मोठे दिग्गज नेते होते, आम्हीही त्यांना मदत केली होती, कारण आम्हालाही भारतीय जनता पार्टीला पराभव करायचं होतं, पण तसं काही झालं नाही. आणि हे तर गुप्त मतदान आहे, कोण कोणाला करतील हे कोणाला माहीत नसणार आहे. तर बहुतेक मला असं वाटतं की जेव्हा निकाल येईल तर खूप धक्कादायक निकाल येऊ शकतं. ज्या प्रकारे मी राज्यसभेच्या निवडणुकी दरम्यान मुंबईला होतो आणि मी जे गतिविधी बघितलेली आहे, तर विधान परिषदेची सगळं वाट बघत होते की विधान परिषद येऊ द्या आणि आम्ही कोणाला आपल्या पार्टीच्या विरुद्ध नाराजगी आहे, कोणाला एक सबक शिकवायचं आहे, तर हे सगळं होणार आहे. विधान परिषद आमची जे मतं आहे, आमची प्रामाणिकपणे सांगितलं तर आमचं जे 2 मतं आहे त्याच्यापैकी एक मत आम्ही चंद्रकांत हंडोरे साहेबांना देण्यास इच्छुक आहे. कारण ज्या प्रकारे चंद्रकांत हंडोरे साहेब जेव्हा मंत्री होते आणि त्यांनी दलित समाजाच्यासाठी जे काम केलेलं आहे, मला असं वाटत नाही की कोणत्याही दलित नेत्यांनी आपल्या समाजासाठी इतकं मोठं काम केलेलं आहे. तर माझी इच्छा आहे की चंद्रकांत हंडोरे साहेबांना आपण मदत करावी. मी आज मुंबईला चाललो, उद्या आमचे आमदारासोबत बैठक घेऊ आणि चर्चा करू. दुसरं मत कुणाला देणार? दुसऱ्या मतासाठी आम्ही जे आतापर्यंत आम्ही त्याच्या बाबतीत काही डिसिजन घेतलेला नाही, पण मत देणारे जो आहे, जे आमचे 2 आमदार आहे, त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्याशी चर्चा करून मग अवैसी साहेबांना सांगू की म्हणजे यांचं मत असं आहे आणि आपल्याला काय फायदा मिळतील कोणाला मत देण्यासाठी. कारण हे कोणीही आमच्या जवळचे नाही आहे, ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी, ना शिवसेना, ना भाजप, आमच्यासारखं सगळं हे आहे. पण हे खरी गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी कुणालाही मतदान करता येईल तर मी करायला तयार आहे. तुम्ही सुरुवातीला जसं म्हणलात भाजपची ताकद पैशांची आहे, तुम्हाला वाटतं का विधान परिषदेच्या ह्या निवडणुकीमध्ये आता घोडेबाजार होईल? 200%, 200% होणार आहे. मग कोणत्या आधारावर आपण 5वा उमेदवार उभे केलेला आहे? जब आपल्याला माहीत आहे की आपली ताकद 4ची आहे करके, आणि काय आहे की फक्त पार्टीजनं नाही, आमदारांनाही हे पाहिजे की काहीतरी आपल्याला 5व्या जागासाठी काही ॲडजस्टमेंट होऊ शकतं का. तर हे सगळ्या पार्टीचे आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. ते कितीही नाही म्हटलं तर मी खरं बोलणारा आहे, मी खरं बोलतो. एकनाथ खडसे उभे आहेत निवडणुकीमध्ये. भारतीय जनता पार्टीचा तुम्ही पाहिलं त्यांना सातत्याने विरोध राहिलेला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपनं जो 5वा उमेदवार दिला आहे, त्या उमेदवाराच्या माध्यमातून ते एकनाथ खडसेंचा पराभव करतील असं दिसतंय. काय आहे, मला जे सांगण्यात आलेलं आहे की भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद लावणार आहे. हे कोणी पराभव होतील, कोणी जिंकतील हे माहीत नाही मला, पण ते पूर्ण ताकद लावणार आहे एकनाथ खडसेंना पाडण्यासाठी. आणि मला तर असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी असा निर्णय घेतलेला होता की आम्ही बिनविरोध हे निवडणूक देण्यास तयार होते ते, पण एकनाथ खडसेंना कोणी तिकीट देऊ नये, त्यांचं असं होतं. मग ते नक्की त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता आपल्याला हे बघायचे आहे, ते शरद पवार साहेबांच्या पार्टीतून हे उभे आहे, तर ते कशी ताकद लावतील आणि कशा प्रकारे त्यांना जिंकून आणतील हे बघावं लागेल. दुसरं म्हणजे महाराष्ट्रातले आणखी एक पॉवरफुल नेता आहे भाजपचे, त्या म्हणजे पंकजा मुंडे. पंकजा मुंडेंचे आणि तुमचे खूप घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. त्यांची सध्या पक्षात खूप उपेक्षा होते. काय सल्ला आहे त्यांच्यासाठी, काही सूचना आहेत का? काय आहे की आज भारतीय जनता पार्टी इतकी मोठी झाली तर कुणामुळे झाली
हे भारतीय जनता पार्टीने विचार करण्याची गरज आहे. आमचा वैचारिक राजनैतिक मतभेद आहे आणि खूप मोठा मतभेद आहे भारतीय जनता पार्टीशी. पण भारतीय जनता पार्टीला देशा पातळीवर कोणी या स्थानावर आणून ठेवले असेल तर की LK अडवाणी आहे, मुरली मनोहर जोशी आहे आणि अशा प्रकारचे खूप त्यांचे मोठे. आज त्यांचा काय हाल झालेला आहे की त्यांनी जे एक पौधा लावलेला होता ते एक तर मोठा वृक्ष झालेला आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टीने साईडलाईन केलेली आहे. कोणतीही मतलब त्यांना इज्जत नाही, कुठे त्यांना बोलवत नाही, त्यांचं नाव घेत नाही. तर भारतीय जनता पार्टीची ही परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आज ज्या स्थानावर आहे ते कोणी देवेंद्र फडणवीस आणि कोणत्या दुसऱ्या नेत्यांमुळे नाही. ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे प्रयत्न केलं होतं भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये भक्कम करण्यासाठी, त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब होते, एकनाथ खडसे साहेब होते, हे जे प्रमुख मंडळी होती त्यांनी खूप कष्ट केलं होतं भारतीय जनता पार्टीला. आज भारतीय जनता पार्टी मोठी झाली, एकनाथ खडसेला हाकलून दिले. तीच परिस्थिती पंकजा मुंडेवर ते आणतील आणि आणलेली आहे. माझी तर एक सल्ला आहे पंकजा ताईंना की आपण हे विधानसभा विधान परिषद सोडून द्या. आज महाराष्ट्रामध्ये इतका मोठा ओबीसी समाज आहे. एक नेता दाखवा की जे आपण सांगू शकतो की हो ओबीसीचा सगळ्यात मोठा नेता हे आहे. पंकजांना असं वाटत असेल की मी ओबीसीचा नेता आहे, कोणी मानत नाही. छगन भुजबळला वाटत असेल तर कोणी मानत नाही. एकनाथ खडसेंना. पण समजा तुम्ही हे तिघ नेते एकत्र आले आणि त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापित केला जे ओबीसींच्या राईटसाठी भांडत असेल. आज त्यांचं हे काढलेलं आहे, रिझर्वेशन काढलेलं आहे. ते बोलू शकतं का? फक्त मीडिया समोर स्टेटमेंट देण्यासाठी छगन भुजबळ येतील, काहीतरी बोलतील. पण पंकजा मुंडेला आपली ताकद काय आहे हे आतापर्यंत कळालेली नाही. म्हणून मी तिला एक दोन वेळा सांगितलेलं आहे की आपण हे जाऊ द्या. मतलब इतका मोठा समाज तुमच्या मागे असू शकतं, उभे राहू शकतं, पण तुम्हाला हिंमत दाखवण्याची गरज आहे. सोडून द्या पार्टी. हेच पार्टीवाले तुमच्याकडे येतील. समजा तुम्ही ओबीसीना मोबिलाइज करण्याचं काम केलं तर हेच जे तुम्ही ज्यांच्या मागे फिरत आहे हे विधान परिषदचं तिकीट द्या याच्यासाठी, तर हे तुमच्या मागे असतील की ताई आम्हाला सरकार बनवण्यासाठी आता मदत करा करके. पण त्याच्यासाठी हिंमत लागते आणि मला नाही वाटतं की मतलब पंकजाताई इतकी हिंमत दाखवेल. पंकजांनी स्वतःचा एक पक्ष काढला पाहिजे. माझी एक सल्ला आहे. मला असं वाटतं की तिचं फ्युचर आहे एक, कारण त्याच्या नावापुढे गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव आहे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये. हे खरी गोष्ट आहे की जेव्हा ते राज्याचे हे होते, गृहमंत्री होते, तर त्यावेळी त्यांनी आपल्या वंजारी समाजासाठी जे काम केलेले आहे ते मला असं वाटतं की कोणीही विसरलेलं नाही. मग पंकजा मुंडेने का असे नाही, म्हणजे इतकं लाचारी कशाला दाखवायचं आपण की आम्हाला विधान परिषद दिली नाही तर फक्त नाराजगी. अरे दुसऱ्याच दिवशी त्यांनी पार्टीला राम राम ठोकायचं असतं आणि घोषणा करायची असते. आणि नंतर तुम्ही बघा, मी आज तिला म्हटलं आपल्या माध्यमातून सांगतो की जेव्हा तुम्ही ओबीसीचा नेता म्हणून उभे राहील तर तुमच्या मागे किती मोठी ताकद उभे राहतील हे तुम्हाला बघावा मिळेल. समजा पंकजा मुंडेंनी अशी स्वतःची एखादी पार्टी काढलीच तुमच्या प्रस्तावानुसार, तर तुम्ही ह्या संदर्भात पंकजा मुंडेंना स्वतःची पार्टी काढण्याच्यासाठी किती वेळा प्रस्ताव दिलाय, सांगितले का काही? नाही, मी पंकजांना एक दोन वेळा हे बोललेलं आहे. त्यांची जी बहीण आहे ते माझ्यासोबत खासदार आहे प्रीतम मुंडे, तर तिलाही मी हे सुचवले होतं. म्हणजे एक असं नाही आहे की मतलब मला कोणी अधिकार आहे की त्यांना हे सुचवण्यासाठी, पण मला एक असं एक पूर्वीचा पत्रकार म्हणून असं वाटतं की त्यांनी हे एक असा मोठा निर्णय घेतला तर बहुतेक महाराष्ट्रामध्ये एक भूचाल येऊ शकतं आणि मग मुंडे परिवाराची ताकद महाराष्ट्रामध्ये काय आहे हे सगळ्या लोकांना हे कळू शकेल. समजा पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढलाच तर तुम्ही MIM म्हणून त्यांना मदत करणार का? MIM आम्ही काय मदत करू शकतो. पण समजा उद्या अशी वेळ आली की MIMला किंवा मुस्लिम समाजाला कोणाच्या सोबत जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कन्व्हिनियंट पार्टनर ते कोण असू शकतं आमच्यासाठी? एक तर दलित समाज किंवा ओबीसी समाज. तर पॉलिटिकली असं म्हटलं तर आम्ही होऊ शकतं ना. हे पण विचार करू शकतं की ओबीसी आणि मुस्लिम समाज एकत्र आले तर काय आपण नाही करू शकतो महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्हालाच करायचं आहे. पण त्याच्यासाठी हिंमत लागतं, तर सगळ्यांमध्ये ते हिंमत नसतं माझ्यासारखी.
तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं स्टेटमेंट जे आहे ते इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. पंकजा मुंडे यांनी स्वतःचा जर पक्ष काढला तर गोपीनाथ मुंडे यांची खरी ताकद काय हे महाराष्ट्राला कळेल आणि पंकजा मुंडेंना गरज पडल्यास MIM त्यांच्या सोबत सुद्धा जाईल, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.